नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई काय झालं? फोन कट केला? त्याची एवढी हिम्मत? वहिनी तुम्ही थांबायचे, त्याला घेऊन येते. कॅश कॅश थांब. बघ, चुकीचा निर्णय घेऊ नकोस. तोही रागाच्या भरात तर अजिबात नाही. एकदा का तू स्वतःहून आत गेलीस ना तर तो तुझा अपमान असेल, तुझ्या बरोबर माझाही. तू तर मला पाणी सुद्धा पिऊ दिलं नाहीस आणि आता तू मात्र. मग आता काय करायचं? हे बघ, आता हे मलाही माहित, पण माझी आई नेहमी म्हणते एकदा का पाऊल पुढे टाकलं की ते मागे घ्यायचं नसतं. हे बघ, आपण शांतपणे बसून राहू इथे. यांना एकदा त्यांची चूक कळली ना की बरोबर आपल्या मागे येते. चला आपण जाऊन बसूयात. चल चल चल, घाबरू नकोस, चल. येतील बरोबर आपल्या मागे. हे घाबरतो का आपण त्यांना? काय मीरा, कुठे तंद्री लागली तुझी? आई, तुम्हाला खरं सांगू का? कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनी अशा बाहेर बसून येतो, मला ते पाहवत नाहीये. काही झालं तरी त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ येते, आपण काय करणार त्याला? असं नका ना म्हणू प्लीज. तुम्हीच त्यांना परत घरात घेऊ शकता. तुम्ही काहीतरी करा ना, माझी रिक्वेस्ट आहे प्लीज. मीरा, मला जे काही करायचं होतं ते मी केलेलं आहे. आता यापुढे फक्त वाट पाहायची. किती वेळ वाट पाहायची? मला ते पाहवत नाहीये. तुम्ही सांगत असाल ना तर मी त्यांना आत्ता घरात घेऊन येते. हा, मला माहितीये तुला नात्यांची खूप काळजी आहे. त्यासाठीच तुझा जीव त्यांच्यासाठी इतका तुटतोय. पण विश्वास ठेव माझ्यावर. ही नाती आणखी चांगल्या पद्धतीने टिकावी याकरताच मी हे सगळं करते. मला माहिती आता तुला खूप वाईट वाटतंय, पण तुला तेव्हा तेवढाच आनंद होईल जेव्हा या दोघी घरात येऊन म्हणतील की आम्हाला वाटणी नकोय. आता पुढे फक्त याच दिवसाची वाट बघ. वहिनी, 1 तास झालाय पण अजून आपल्याला बघायला कोणी आलेलं नाहीये. बघ ना, गर्मीने जीव जायची वेळ आलीये. ही लोक मस्त पंख्याची हवा खात बसली असतील. हो ना, तो विघ्नेश पण किती भाव खातोय. मगाचपासून त्याला फोन ट्राय करते पण फोनच उचलत नाहीये. वहिनी, तुमच्यामुळे मी गेले नाही, तुम्ही अडवलात ना म्हणून. तू आता माझ्यावर ढकलू नकोस. हा, मला तर थांबायचंच होतं पण तू मला थांबू दिलं नाहीस. म्हणालीस जर तुम्ही थांबला तर आपल्या दोघांचा अपमान होईल. तेच वाक्य मी तुला ऐकवलं. बाई माझ्या, तुला जर जायचं असेल तर तू आत्ताही जाऊ शकतेस. हा, माझी काही एक हरकत नाहीये. आता बोलून काय उपयोग वहिनी? मगाशी मी जात होते तर काय म्हणालात? माझी आई ते म्हणते, माझी आई हे म्हणते. आता उपयोग आहे का एवढा वेळ झालाय तर? वहिनी, तुम्हाला पण ना नाही त्या वेळी नाही ते सल्ले द्यायची खूप सवय. कॅश, तू म्हणजे मी जे काही बोलते ते चुकीचं आणि तू नेहमी जे काही बोलते ते बरोबर असंच म्हणायचं ना तुला? म्हणायला कशाला हवं? तुमच्या सल्ल्याने काय झालंय ते दिसतंय ना तुम्हाला. 1 मिनिट, बाहेर येण्याची आयडिया कुणाची होती? आयडिया माझीच होती, पण ती आपल्या दोघींच्या भल्यासाठी होती आणि त्याची मान्यता तुमचीही होती. अजिबात नाही. जर तसं असतं तर मी तिकडे पाणी पिण्याचं नाटक केलं नसतं. जर माझ्यावर एवढा विश्वास नव्हता तर मग कशाला तुम्ही आलात? तिथेच थांबायचं होतं ना. थांबायचं होतं ना मला, पण तू तिकडे मान अपमानाची टेपच सुरू केली. मग मला तुझ्या मागे यावंच लागलं ना. जर बाहेर पडणं म्हणजे गायत्रीजींना घाबरणं हे जर मला तेव्हा लक्षात आलं असतं ना तर मी बाहेरच पडले नसते. आणि वहिनी, जर मी तुमचं ऐकलं नसतं ना तर आता मी बेडरूम मध्ये एसीची हवा खात बसले असते.
कशाने? अरे इकडे ये माझा ऐक. दादा. हे बघ, आता त्या दोघींनाही चांगलीच अद्दल घडली आणि त्या दोघींच्याही राशी भविष्याप्रमाणे त्यांना घरात परत येण्याशिवाय काहीही पर्याय नाही. खरंच त्या दोघींकडे पाहून मला तर ना एखाद्या बुडीत निघालेल्या कंपनीच्या शेअर्सची आठवण होती. म्हणजे समजा ती कंपनी कुणी जर टेक ओव्हर केली तरच त्या कंपनीच्या शेअर्सला भाव मिळणार, नाहीतर सगळंच काही बुडण्याची भीती. म्हणजे त्या घरात परत आल्या तरी टेन्शन, नाही आल्या तरी टेन्शन. एक्झॅक्टली. अरे बापरे. अरे तिकडे कुठे जातोयस आता परत बघायला? त्या दोघींपैकी एकीचं जरी आपल्याकडे लक्ष गेलं ना तर हातात असेल नसेल ते फेकून मारायला सुद्धा कमी करणार नाही ते. काय करावं? तुमची माझ्यावरची नाराजी आणि त्या दोघींबद्दल वाटणारी काळजी मी समजू शकते, पण तुम्ही काळजी करू नका. कारण खरंच काळजी करण्यासारखं कारण असतं तर तुमचे मुलगेही त्यांच्या बायकांबरोबर घराबाहेर पडले असते हे अजिबात विसरू नका. मिस्टर रत्नपारखी, ज्या खांबांवर तुमचं घर उभं आहे ते खांब आजही भक्कम आहे. थोडंफार छप्पर दुरुस्त करण्याची गरज आहे, तेच मी करते. एकमेकांशी भांडून काहीच उपयोग होणार नाही. अजूनही वेळ गेली नाहीये. घरी परत या. वेळीच परत आलात तर सगळं काही ठीक होईल. पाहिजे तर आमच्याशी भांडा, पण आता हा सगळा प्रकार थांबवा. फोन उचलत का नाहीयेत? हो बघा ना, मी पण विघ्नेशला फोन ट्राय करते, पण हा पण नाटकच करतोय. तर फोन उचलायचा नव्हता, मग आधी SMS तरी कशाला केला? बरोबर आहे. वहिनी आता काय करायचं? कॅश, आपल्याला आपल्यातलं भांडण मिटवावं लागेल. भांडून काही नाही होणार आहे ग. आपल्या दोघींना ना एकत्र यावं लागेल. पण आपण भांडण्याआधी पण एकत्रच होतो वहिनी. आता परत एकत्र येऊन काय करणार आहोत आपण? कॅश, ते ठरवण्याआधी आपण आपल्या माहेरी फोन करू, त्यांना हा सगळा प्रकार सांगू आणि मग ठरूया की काय करायचं. हा, गुड आयडिया. डॅड, मी बोलते. कॅश, आई, डॅड तुम्ही प्लीज माझं ऐकून तर घ्या. आई, आई अगं तूच असं बोललीस तर मी कुठे जायचं? डॅड, मी विघ्नेशला घेऊनच घराबाहेर पडत होते, पण ऐन वेळेस त्याने दगा दिला, त्याला मी तरी काय करणार? ठीक आहे ठीक आहे. आई, मोठ्या अपेक्षेने फोन केला होता ग मी तुला. आता तुझ्याशी बोलण्यात ना काही एक अर्थ नाही. डॅड,
तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. काय झालं? काय झालं काय विचारताय वहिनी? डॅड म्हणतात की विघ्नेशला घेऊनच घर सोड. पण आता मी त्यांना कसं सांगू की विघ्नेशच यायला तयार नाहीये माझ्या बरोबर? शब्द वेगळे असले ना तरी माझी आई ही हेच बोलली. अगं ती तर मला मूर्खातच काढायला निघाली. स्पष्ट शब्दात सांगितलं, नवऱ्याला घेतल्याशिवाय कोल्हापूरच्या एसटी स्टँडवर पाय देखील ठेवायचा नाही. मी काय करू? कॅश काहीतरी सुचव ना. मला तर काहीच सुचत नाहीये. एकूण सगळी परिस्थिती कठीण झालीये. आपल्या भीतीने नाही पण ऍटलीस्ट आपल्या दयेपोटी तरी कोणीतरी आपल्याला बघायला यावं. पण कोणीच येत नाहीये. अगं सकाळपासनं वाटच तर पाहतोय. आता तर पोटातही भुकेचा डो मुसळलाय. वहिनी, माझी अवस्था तुमच्यापेक्षा काही वेगळी नाहीये हो. आयडिया. काय? तुला भूक लागलीये ना? हो हो वहिनी. मला 2 मिनिटं दे, पटकन आले. अहो पण हा थांब थांब. आले.
काय भूक लागली? मग कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये जेवायला जा. बघा, मला ना तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये, कळलं? तुला जेवणाची गरज आहे. तुला भूक लागली असेल तर आत ये, तुझ्या आवडीचे पदार्थ करून जेवायला वाढते. कोर्टाचा विषय सुद्धा काढायचा नाही. बाप्पा, भूक लागलेली आहे. तुला परमेश्वरा मदत कर आमची. आई ग, भूक लागलीये. कशाला उगीच आलो. वहिनी वहिनी, अहो दिसत नाहीये का तुम्हाला? एक तर सकाळपासून अन्नाचा कण नाहीये पोटात. काहीतरी सुचवा सुचवा काहीतरी. काय सुचवण्याचं काम माझंच आहे फक्त. कॅश कॅश. अगं माझा बाप्पा. कोण बाप्पा? अगं बाप्पा. अगं हा बाप्पा, काय आता? हे बघ, मी खाण्याची काहीतरी व्यवस्था करून येते. 2 मिनिटं थांब. हा, आलेच मी. त्यांचा बाप्पा काय सुचवणार आहे? बाप्पा, बाप्पा, अरे प्रसाद जरी खायला मिळाला असता ना तर पोटाला आधार असता. तुला पण किती भूक लागते. सगळं खाऊन टाकलंस. बाप्पा, कॅश कॅश. साखरेचे 2 नाणी, एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी. खा. वहिनी ग्रेट आहात तुम्ही. म्हणजे ऍटलीस्ट हे साखरेच्या दाण्याने माझं पोट तरी भरेल. तेवढाच आपल्या पोटाला आधार. खा ना. वहिनी, हे साखरेच्या दाण्याने पोट भरणार आहे? मॅडम, आबाल माया हेच काय? हा, हेच आहे. आओ वहिनी, आजकाल आपल्याला कोणच भाव देत नाहीये. बघ ना, ना घरचे ना बाहेरचे. वहिनी, माझा फोन. तुमच्यासाठी तुमच्या फेवरेट हॉटेल मधून जेवण मागवलंय. भूक असेल तर आत येऊन जेवा. सासूबाई